मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येत आहे कोबीच्या वड्या। तर आपण सर्वसामान्यपणे आळूची वडी, कोथिंबीरची वडी खाल्लेली आहे, पण मी तुमच्यासाठी आज नवीन रेसिपी घेऊन येत आहे कोबीच्या वड्या। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 बाउल बेसन पीठ, अर्धा बाउल ज्वारीचं पीठ, 1 छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट, 2 चमचे तीळ, लसूण खोबऱ्याचे वाटण छोटी अर्धी वाटी, 1 चमचा हळद, 1 चमचा काळे तिखट, जिरे आणि ओवा एकत्र केलेले 2 चमचे मिश्रण, आणि हे मीठ, हे अर्धी वाटी तेल। मी हा कोबी धुवून स्वच्छ घेतलेला आहे, तो मी आता या किसणीने किसणार आहे। सगळा किसून घ्यायचा आहे, तुम्हाला लागेल तेवढा तुम्ही घेऊ शकता। हा आपला किसलेला कोबी आपण हा एक मोठ्या वाडग्यात घेऊया, म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायला येईल। किसल्यामुळे बघा किती बारीक असा झालेला आहे। त्याच्या आधी आपण या चाळणीला तेल लावून घेऊया व्यवस्थितपणे, वडे हे ठेवायला येते। 1 वाटी बेसन पीठ सगळं टाकणार आहे, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, 1 चमचा हळद आणि जिरे ओवा 1 चमचा घेतलेले आहे, ते आपण ह्यात मिक्स करणार आहे, आणि चवीनुसार मीठ, आणि ही छोटी अर्धी वाटी हिरव्या मिरच्याचा ठेचा, आणि ही छोटा चमचा आपला खायचा सोडा। हे सगळं आपण एकत्र करूया। हे सगळं आपण आता एकत्र करणार आहे। याला आपण सुरुवातीला पाण्याचा हात लावणार नाही, कारण हे कोबीला मुळातच पाणी असते, ह्यातच आपण बसेल तेवढं हे करणार आहे, मिक्स एकत्र करणार आहे, आणि ह्याचा चांगला एक प्रकारे आपण एक गोळा तयार करायचा। यात आपण हे चवीनुसार मीठ टाकू, चवीनुसार मीठ। तुम्ही हा बघू शकता, तुम्ही याला पाण्याचा एकही थेंब लावलेला नाही, नुसत्या कोरड्या ह्याच्यात नाही मळलेला आहे। तुम्ही सुद्धा पाण्यात जिब्बात वापरू नका, नाहीतर हे पीठ पातळ होईल। या अशा प्रकारे आपण एक त्याचा गोळा तयार केलेला आहे। आपण हे तेल आपण असे हाताला लावून त्याचा असा लांबडा आकार हे करून अशी गोळी ही करणार आहे। लांबडे आकाराचा छान गोळा करायचा, हे असा गोळा करून असं लांबड्या आकाराचं करून हे असं आपण यात ठेवणार आहे। प्रत्येक वेळेला हे आपण असे तेल लावायचं, म्हणजे आपल्या हाताला हे पीठ लागत नाही। हे अशा प्रकारे आपण आकार देऊन हे गोळे तयार केलेले आहेत, हे आता आपण हे उकडून घेऊया। आहे त्याच्यात आता हे पाणी गरम करण्यासाठी ठेवत आहे। पाणी लवकर उकळण्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवूया। हे पाणी उकळलेलं आहे, त्याच्यावर आता ही आपण ही चाळण अशी ठेवायची, आणि त्या चाळणीवर हे असं झाकण ठेवूया। वड्या उकळण्यासाठी 10 ते 15 मिनिटे वेळ लागतो। 10 ते 15 मिनिटांनी वड्या चांगल्या उकडून घेतो। हे आपले वड्याचं पीठ उकडलं आहे का आपण बघूया। यात आपण चाकूच्या सहाय्याने बघूया, आपला चाकू सहज निघालेला आहे, म्हणजे आपले हे वड्याचे पीठ चांगलं शिजलेलं आहे। ते आपण एका ताटात काढूया। तुम्ही बघू शकता की हे उकडलेले आहे चांगले, ते आता आपण गार करायला ठेवूया। गार व्हायला हे 5 ते 10 मिनिटे लागतात, तोपर्यंत आपण थांबूया। आता हे आपले मुंडे गार झालेले आहेत, ते आपण आता कट करायला घेऊया। छोटे छोटे आकाराचे गोल आकार करून आपण कट करू शकतो। अशा प्रकारे आपण सगळं वड्या अशा गोल आकाराच्या कट करून घेतलेल्या आहे। हे आता आपण तळायला घेऊया। त्या तळण्यासाठी आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यात आता हे तेल ओतलेलं आहे। तेल चांगलं आपलं कडलेलं आहे, आपण त्यात आता ह्या वड्या सोडूया, आणि चांगलं खरपूस तळून काढायचं। तळून झालेलं आहे, आपण एका डिशमध्ये
काढू. ही तळलेल्या कोबीच्या वड्या ही रेसिपी आपल्यासाठी तयार आहे. एकदा करून बघा, कशी वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.